नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 20 जून 2024 वार गुरुवार घोटटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्याला भाजीपाल्याच्या दरामध्ये काय घसरण, त्याचबरोबर भाजीपाल्याच्या दरात आपल्याला वाढ पाहायला मिळते का। तर जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला घोटटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळते। तर दिवसेंदिवस आपल्याला भाजीपाल्यांचे दर या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळतात। आवक कमी आहे, त्याचबरोबर दरामध्ये वाढ होण्याचं कारण म्हणजे अवकाळी पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचे या ठिकाणी आपल्याला नुकसान झालेलं पाहायला मिळते। तसेच उन्हाळ्याचे दिवस या ठिकाणी यंदाच्या वर्षी आपल्याला कडक असल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना भाजीपाला पिकवता आलेला नाही आहे, त्यामुळे आपल्याला भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते। तर भाजीपाल्यांचे दर या ठिकाणी आपल्याला किती दिवसापर्यंत आपल्याला जास्त पाहायला मिळतात, तर चला तर पाहूया की मार्केटमध्ये आपल्याला आज काय परिस्थिती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला काकडी पाहायला मिळते। तर काकडीसाठी आज 20 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 30 रुपये किलो चांगल्या काकडीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर काकडीचे दर या ठिकाणी आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता दोडक्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका पाहायला मिळते। तर दर जे आहे ते दोडक्यासाठी आज कमीत कमी 60 रुपये ते जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला एक नंबर दोडक्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे। कमी क्वालिटीमध्ये 50 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीला 60 रुपये किलो ते जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोबी पाहायला मिळते। तर आज कोबीसाठी दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 16 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या कोबीसाठी 22 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। दरामध्ये या ठिकाणी आज थोडीशी तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, तर आवक भरपूर आहे। त्याचबरोबर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 35 रुपये किलो चांगल्या क्वालिटीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। तर दरामध्ये आज थोडीशी तेजी या ठिकाणी आपल्याला भोपळ्यासाठी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारले पाहायला मिळते। तर कारल्यासाठी आज दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 40 रुपये किलो होते, जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं कारल्यासाठी 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता काळवांगा आपल्याला पाहायला मिळते। भरतासाठी या ठिकाणी आपल्याला या वांग्यासाठी दर जे आहे ते भारताच्या वांग्याला आपल्याला कमीत कमी 25 रुपये ते जास्तीत जास्त 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण जळगाव वांगा या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे। त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी आपण पाहू शकता गोसावळची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये गोसावळ पाहायला मिळते। तर आज गोसावळ्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 30 रुपये किलो ते चांगल्या गोसावळ्यासाठी साधारणतः 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला थोडीशी कमी झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गाजर पाहायला मिळते। तर आज गाजरसाठी कमीत कमी 20 रुपये किलो ते चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला गाजरसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता ढोबळी मिरचीची आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते। तर ढोबळी मिरचीसाठी आज कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये 55 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेंडी पाहायला मिळते। तर आज भेंडीसाठी कमीत कमी 40 रुपये ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटो पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 40 रुपये किलो होते। चांगल्या क्वालिटीच्या टमाट्याला 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 50 रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त दर पाहायला मिळालेले। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आज मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळते।
या ठिकाणी आपण पाहू शकता वाटाणा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज वाटाण्यासाठी उच्चांकी दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे। तर आज कमीत कमी 130 रुपये किलो ते 140 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते या ठिकाणी आज आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळालेला आहे। तर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चवळीची शेंग पाहायला मिळते। तर आज चवळीच्या शेंगासाठी कमीत कमी 50 रुपये ते चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगा पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला या भुईमुग शेंगासाठी 35 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटी म्हणजे भुईमुग शेंगासाठी दर जे आहे ते 45 रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दरामध्ये आपल्याला भुईमुग शेंगासाठी दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याची शेंगा पाहायला मिळते। तर आज शेवग्याच्या शेंगासाठी दर जे आहे ते कमीत कमी 80 रुपये किलो आहे, ते जास्तीत जास्त 100 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी उच्चांकी दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गावार पाहायला मिळते। तर पुणेरी गावारसाठी आज दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 50 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 50 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 90 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले। आवक पाहू शकता, त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता तोंडल्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर तोंडल्यासाठी आज दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 55 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या तोंडल्याचा दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। दर जे आहे या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता वांगा आपल्याला पाहायला मिळते। वांग्यासाठी आज दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये किलो ते चांगल्या वांग्यासाठी जास्तीत जास्त 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावर पाहायला मिळते। तर फ्लावरसाठी आज दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या फ्लावरसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडीशी कमी जास्त होताना पाहायला मिळते। आज या ठिकाणी आपण पाहू शकता आल्याची मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला पाहायला मिळते। तर आल्यासाठी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 1 नंबर सातारा आल्यासाठी आपल्याला दर जे आहे ते 115 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, क्वालिटी 1 नंबर आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगला या ठिकाणी आपल्याला आल्यासाठी पाहायला मिळते। 1 नंबर सातारा आले क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला 115 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला साधारणतः 35 ते 40 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकते, या ठिकाणी 70 ते 80 रुपये किलो या ठिकाणी या आल्यासाठी आपल्याला दर पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते। पाहू शकता 100 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी या आल्यासाठी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला आलं आहे, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर कवळ्या आल्यासाठी आपल्याला 30 ते 35 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आल्याची क्वालिटी पाहू शकता, कवळे आले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळते। तर आल्याचे दर या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर पाहायला मिळालेलं आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांदापात आपल्याला लहान साईजमध्ये पाहायला मिळते। तर कांदापातसाठी आज दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 14 ते जास्ती असतो। चांगल्या क्वालिटीमध्ये 16 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापात आहे। त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापातसाठी जास्तीत जास्त 16 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे।
या ठिकाणी आपण पाहू शकता विलायती कोथिंबीर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज विलायती कोथिंबीरसाठी कमीत कमी 15 ते 20 रुपये जास्ती असं दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर गावरान कोथिंबीरीला आपल्याला जो दर पाहायला मिळालेला 20 ते 25 रुपये जास्ती असतं क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला गावरान कोथिंबीरीला दर पाहायला मिळते। तर कोथिंबीरीचे दर या ठिकाणी आपल्याला जे आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती स्थिर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शापू पाहायला मिळते। तर शापूसाठी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 20 रुपये ते जास्ती असतं 25 रुपये चांगल्या क्वालिटीच्या शापूसाठी दर पाहायला मिळत नाही। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला मेथी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज मेथीसाठी कमीत कमी 15 रुपये ते जास्तीत जास्त 25 रुपये चांगल्या क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते। तर आज हिरवी मिरचीसाठी दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 50 रुपये किलो होते जास्ती असते। चांगल्या क्वालिटीच्या मिरचीला 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला केजीमध्ये पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पण बाकीच्या आवक पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 20 रुपये ते जास्तीत जास्त 22 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। आवक पाहू शकता त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आज कमी झालेले पाहायला मिळतात। तर काल जे आहे ते 22 ते 25 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेले होते, परंतु या ठिकाणी आपल्याला 20 ते कमीत कमी जास्तीत जास्त 22 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान पेरू आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आज गावरान पेरूसाठी कमीत कमी 20 रुपये ते जास्ती असतं चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये फॉर्ममध्ये असलेला आपल्याला तैवान पेरू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर तैवान पेरूसाठी कमीत कमी आज 50 रुपये ते जास्ती असतं चांगल्या क्वालिटीमध्ये 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये डागी लागलेला पेरू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। तर या पेरूसाठी कमीत कमी 15 ते 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता खराब या ठिकाणी आपल्याला पेरू जे आहे ते पूर्ण खराब आपल्याला पाहायला मिळते। तर या कमी क्वालिटीमध्ये पेरूसाठी कमीत कमी दर आपल्याला पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर सुपर मालासाठी 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता दशेरी आंबा पाहायला मिळतो आपल्याला। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला या आंब्यासाठी 50 ते 60 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता तोतापुरी आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तोतापुरी आंबा पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 50 ते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबांची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर आज लिंबांसाठी दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 45 रुपये किलो होते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळालेलं आहे। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीसाठी 45 ते 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः एक 10 ते 20 रुपयापासून या ठिकाणी आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लोणच्याची कैरी पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकता पपईची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पपई पाहायला मिळते। तर आज पपईसाठी कमीत कमी 12 रुपये ते जास्तीत जास्त 18 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो।